महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी सुप्रिया सुळे या परळीमध्ये येत आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी राजेसाहेब देशमुख आहेत। महादेव मुंडे प्रकरणावरून सुप्रिया सुळे परळीमध्ये येत आहेत। कसं नाही, महादेव मुंडे यांच्यावर यांचा जो मृत्यू झाला, जी मर्डर झालेला आहे, याचे आजही अकस्मात म्हणूनच घोषित आहेत। एकही आरोपी कोणी घोषित नाही। हे सर्वसामान्य माणसाला 16 महिने पूर्ण होत आहेत तरी एकही आरोपी अटक नाही। एक आरोपी अटक सोडून द्या, आरोपी कोणीहीच माहीत नाही। जर किड्या मुकड्यासारखे जर माणसं सहज मारित असतात 16-16 महिने, अतिशय एक चांगला पोरगा, कर्तृत्ववान पोरगा आणि कामाच्या निमित्तानं बाहेर गेला पोरगा पुन्हा घरीच आला नाही, असे जर मुलं जर एक 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 करून जर निघून गेले या जगातून, तर याला कोणतरी न्याय देणार आहे का नाही? याला कोणी वाचा फोडणार आहे का नाही? त्या एका उद्देशानं या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते आदरणीय खासदार सुप्रियाताई आणि आमदार आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब, या आमचे खासदार बजरंग बाप्पा सोरेन साहेब हे सगळे येणार आहेत। या प्रकरणाला कोणतरी वाचा फोडली पाहिजे। असं कुणाचंही बलिदान व्यर्थ होणार नाही किंवा जे काही कार्यक्षम माणसं आहेत त्यांना जर सहज कुणीतरी जाणीवपूर्वक मारण्याचा प्रयत्न करत असेल तर ही गोष्ट आता कुठंतरी थांबली पाहिजे। कायद्याचा वचक निर्माण पाहिजे, कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे आणि कुठंतरी कायद्याचं अस्तित्व आहे ही सिद्ध करण्यासाठी परिणय यायचं। बाकी इतर काही चर्चा तुमच्यासोबत करणार आहेत? नाही, चर्चा म्हणूनच इतर चर्चा काय आहे? आता अकस्मातच आहे। आणखी 16 महिने झालं कायदा व सुव्यवस्था जी परळीतली निस्तनाबूत झाली। परळीत कायदाही नाही, सुव्यवस्थाही नाही, नुसते मर्डरच आहेत। आता एकानं सांगितलं ही तुम्हाला जी कळाली ती 20%, आता 80% काय आहेत आणखीन आम्हालाही माहीत नाही। म्हणजे ही अवस्था आणखीन इथली जर परळीची असेल तर या कायदा व सुव्यवस्था इथली निर्माण झाली पाहिजे। सर्वसामान्य माणसाला चांगलं जगता आलं पाहिजे। काळेसाहेब, 16 महिने पूर्ण होत आहेत, मात्र आत्ता पोलीस अधीक्षकांची मुंडे कुटुंबियांनी भेट घेतली। मात्र ते आपले इथलेच पोलीस जे आहेत ते तपास लावतील असं पोलीस अधीक्षक म्हणतात। मात्र महादेव मुंडे यांच्या पत्नीने SITची मागणी केली। त्यांना विश्वास नसेल, मुंडेंच्या पत्नी, त्यांना लोकल पोलीसवर विश्वास नसेल। ज्या इतक्या दिवस सापडला नाही त्यावरती त्यांना विश्वास बसणं कठीण आहे ना, म्हणून त्यांनी ती मागणी केली असावी असं मला वाटतं। देशमुख कुटुंबातील एक आरोपी अटक नाही, मात्र त्याची जी संपत्ती आहे ती आता जप्त करण्यासाठी पोलीस प्रशासन हे पावलं कुठेतरी उचलताना पाहायला मिळते। नाही, ते पोलीस प्रशासन कायदा हे त्याच्याप्रमाणे काम करत आहे, त्याच्यातल्या तरतुदीनुसार ते त्याच्यातली संपत्ती वगैरे फ्रीज करत आहेत। मला वाटतं कायदा त्याच्याप्रमाणे योग्य ते आता काम करत आहे। आपल्या शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आहेत बबन गीते, बापू आंधळे प्रकरणातील त्यांची देखील संपत्ती आता जप्त केली जाते, अशी देखील चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। आता कायद्यात काय बाबी आहेत? कायदा हा कुणालाही हे नसतो की मला वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा असं नसतं। त्याच्यामुळे कायद्याप्रमाणे जे काय आहे ते कायदा करत असावा। आता महादेव मुंडे यांच्या प्रकरणावरून सुप्रियाताई सुळे जे आहे ते परळीमध्ये येतात, मात्र तुमच्या शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने काही आंदोलन वगैरे केली जाणार त्या संदर्भात? तपासाला वेळ लागला इथून पुढेही करत। आता जर पक्षाची भूमिका, आता पक्षानं भूमिका घेतली की परळीमध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित चांगली नांदेपर्यंत या प्रकरणाचा छडा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लावणार आहे। त्याच्यामध्ये जे जे काही पार्टीचे आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा आंदोलन करायला मागं पुढं बघणार नाहीत। सुप्रियाताई सुळे जे आहेत ते मुंडे कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी येत आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज बीड, बीड परळी।